आपण पाहणार आहोत कस्टम साईज घेऊन इन्व्हिटेशन कार्ड, मॅरेज इन्व्हिटेशन कार्ड कसं डिझाईन करायचं ते. तर असं विस्तार आपण पाहणार आहोत. व्हिडिओ जरा मोठा होईल तरी शेवटपर्यंत पहा, पण स्टेप बाय स्टेप सगळ्या स्टेप सांगितल्या जातील. तुम्ही हवं तर तुमच्या व्हिडिओचा स्पीड जास्त करून पाहू शकता, म्हणजे फास्ट होईल, पण इथं करताना मला टाईम लागणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होईल. चला आपण सुरू करूयात. स्क्रॅचपासून ही मी एक ब्लँक पेज घेतलेला आहे. इथं साईज घेतलेली आहे 6x8 इंच साईज घेतलेली आहे. पिक्सेलमध्ये कन्वर्ट केल्यामुळे 600 इंटू 800 पिक्सेल येत आहे. तर आता हा मी सॅम्पल घेतलेला आहे आणि हे लागणारं मटेरियल घेतलेलं आहे, म्हणजे जास्त टाईम जाणार नाही. तर आता स्टार्टिंगपासून आपण सुरू करूयात. हे ब्लँक पेज घेतलेला आहे. आता याच्यावरती आपण सेट घेऊया, मध्ये असतो तो डिझाईन करण्यासाठी. हा कॉपी पेस्ट करूयात आपण. कॉपी. इथे सगळं मटेरियल अगोदर काढून ठेवलेलं आहे. तुम्ही हवं तर तुमच्या म्हणजे गुगलवरून घेऊ शकता. सगळं इन्व्हिटेशन कार्ड मटेरियल असं टाकलं फ्री पिक वेबसाईटवरती की सगळं मटेरियल तुम्हाला भेटून जाईल. इथं सेंटरला हे कन्वर्ट करून घ्यायचं. आपण डिझाईन करायला सुरुवात करूयात. बरोबर सेंटरला आपण घेऊयात. ओके, मध्ये येते बघा पिंक कलरची लाईन, म्हणजे सेंटरला हे सेट झालेलं आहे. आता ह्याचा आपण कलर पण चेंज करू शकतो. इथं कलरमध्ये जाऊन मी कलर चेंज करते. साईडचा हा घेते रेड कलरचा, आणि मधला पण आपण चेंज करू शकतो बघा. हे नाही झाला. ओके, मधला करण्यासाठी हा मधला कलर हा बघा चेंज करू शकतो, पण मला वाटतं पहिला छान दिसत होता. हाच राहू देत कलर. त्याच्यानंतर आपण बॅकग्राऊंड एक कलर हे घ्यायला पाहिजे होता, बॅकग्राऊंड घ्यायला पाहिजे होता. मी बॅकग्राऊंड घेते. ओके, सॉरी. एलिमेंटमध्ये जाऊन बॅकग्राऊंड घेते. डॉटेड बॅकग्राऊंड घेऊयात आपण. डॉटेड बॅकग्राऊंड. ओके, बघा इथं हो डॉटेड बॅकग्राऊंड येईल. याच्यातील आपण बॅकग्राऊंड घेऊयात. तर मी हा सर्कल हे असा हा वाला घेते. हा आपण बॅकग्राऊंडला सेट करूयात. सेट ॲज बॅकग्राऊंड करते. येत नाही आहे. ओके, असंच करूयात आपण. सेंटरला घेते. ओके, हे बरोबर नाही, सर्कल टाईप आहे, त्याच्यामुळे इथून साईडनं थोडासा स्पेस राहणार आहे. आता सेट पोझिशन सेट करूयाची आपण बॅक साईड, म्हणजे ह्या सेपच्या बॅक साईडला करू, म्हणजे बॅकवर्ड करूयात आपण. ओके, झालं का बॅकवर्ड. तर ह्याची जरा आपण ट्रान्सपरन्सी कमी करूयात. ट्रान्सपरन्सी कमी केलेली आहे मी. ओके, चला आता फर्स्ट आपण गणपती बाप्पा घेऊयात. याच्यावरती इथं घेतलेली मी इमेज कॉपी करते. पेस्ट केला. ओके, आता याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करूयात आपण. तुमच्याकडे जर कॅनॉ प्रो नसेल तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन बीजी रिमूव्हर म्हणून असेल, तिथं तुमची इमेज अपलोड करून रिमूव्ह बॅकग्राऊंड करू शकता. ते फ्रीमध्ये असतं, तिथं काही चार्जेस लागत नाहीत. हा गणपती बाप्पा मी सेट केलेला आहे. ओके, एकदम सेंटरला करा सेट. ओके, नवीन असाल तर खूप टाईम लागतो सेंटरला वगैरे सेट करण्यासाठी. त्याच्यानंतर हे मी एक सॅम्पल घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण म्हणजे थोडाफार वेगळं करूयात, पण टाईप घेतलेला आहे सॅम्पल, कसं म्हणजे त्याचा फॉर्मॅट वगैरे कसं करायचं ते. पेस्ट. ह्याचं पण बीजी रिमूव्हर प्रत्येक ह्याचं करावंच लागतं. त्याच्यामुळे अगोदर तुम्ही सगळे इमेजेस डाउनलोड करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला करताना टाईम लागणार नाही. ओके, ह्याचं हे वाढूयात आपण. इथं सेट करूयात आपण. ओके, इकडे साईडला छान दिसतंय. हे वरती गेलं तरी चालेल. अजून थोडी साईज इन्क्रीज करूयात. आता बारीक करूयात. हे असंच करावं लागतं, खूप टाईम लागतो डिझाईन करताना. मला वाटतं असेल खूप सोपं आहे, पण टाईम लागतो. ओके, आता मी हे असंच वरती नेते. राहू असा. ओके, हे जर आपण क्रॉप करून घेऊया. ओके, झालं सेट. हे राहू दे इथंच असं. ओके, त्याच्यानंतर आपण घेऊयात इथला फॉर्मॅट बघूयात. हे स्नेह निमंत्रण घेऊया प्रत्येक अगोदर. ओके, हे कॉपी करून घेऊयात. कॉपी पेस्ट. हे इथं बरोबर बसतंय. हे सेपला टच करायचं असं. ह्याचं डुप्लिकेट करते. बरोबर सेट झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर हे झालं आपल्यावरती श्री गणेशाय नमः लिहायचं. ओके, श्री गणेशाय नमः टेक्स्ट घेते मी. टेक्स्ट टाईप करून नाही ठेवलेला. श्री 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 आपण श्री गणेशाय नमः घेऊ. इथून मी कॉपी पेस्ट करते. टाईप करून ठेवलेला आहे डाटा. इथं पेस्ट करूयात. इथून पण येईल पेस्ट केला. श्री गणेशाय नमः खाली ड्रॅग करूयात. ही इमेज बारीक करते मी. ही लॉक करून टाकूयात इमेज.
हे थोडी वरतीच नेऊयात, मोठी ना बाकीच्याला प्रॉब्लेम येते. नंतर आपण सिलेक्ट करूया ती, इथं इथं सिलेक्ट होईल. कुठे गेली ती इमेज? ओके, इथपर्यंत नेऊयात असं. ओके, नंतर घेऊयात आपण. इथं आहे, ओके इथं इथे नंतर खाली उडूयात आपण. ओके, आता हे सेट करून घेते मी. हे गणपती जरा अजून छोटा करूयात आपण. काही इथं घ्यायचा असा. ओके, श्री गणेशाय नम. बरोबर ह्या लाईनमध्ये सेट झालं इकडं, श्री गणेशाय नम. त्याच्यानंतर बघा काय आहे इथं, हे घेऊ चिरंजीव आणि इकडचं वर आणि वधू घेऊयात आपण. कॉपी पेस्ट पेस्ट. ओके, इकडं घेतलं तसंच इकडचं पण घेऊयात. सो का कॉपी पेस्ट. ओके, खाली घेऊयात, ह्याच्याच लाईनिंगला घेऊयात आपण. ओके, देऊ सो का. इथं बघा कसं आलं, तसंच इकडं पण गणपती बरोबर वरती गेला पाहिजे. इथं बरोबर ह्याच्या इथंच येतं, हा अजून वरती घेऊयात आपण. ओके, खूप टाईम लागतो हे सेट करायला. त्याच्यानंतर हे नेम घेऊयात, कॉपी पेस्ट पेस्ट केलं. ओके, कॉपी पेस्ट करून घेते अगोदर. हे अमृता घेतलं, कॉपी करते, कॉपी पेस्ट. ओके, हे अगोदर ह्याचा सगळा फॉर्मॅट घेऊयात आपण, म्हणजे सेट करूयात. कॉपी पेस्ट. ओके, आता सेट करूया तिथं. याचे कलर चेंज करायचे आहेत आपल्याला अजून. कलर देते मी, हा रेड कलर देऊयात, बोल्ड केला. तसंच हे नेम पण घेतलं मी खाली, बोल्ड करते, कलर देऊयात, कलर दिलाय. दोन्हीचा सेमच कलर पाहिजे आपल्याला. ओके, हां झाला, सेम झाला. ओके, आता साईज सेम ठेवा. साईज बघूयात, फॉन्ट साईज 40 करते मी दोन्हीचं पण. 40 पण खूप होईल, 40पेक्षा कमी ठेवते मी, 35 करूयात. ओके, 35 इज ओके. फॉन्ट साईज 35. ओके, दोन्हीचं 35 घेतलं, सेम ठेवायचं ह्याचं आणि याचं. हे बोल्ड केलं आहे का आपण, बोल्ड. ओके केलं आहे. आता हे बरोबर सेट करून घेऊयात. ओके, त्याच्यानंतर हे सेट करूयात आता आपण इथं. ओके, हे पण बोल्ड करून घेऊया. ओके, आता इकडचं फॉर्मॅट राहिलेलं आहे, टेक्स्ट कॉपी, इथं पेस्ट करते, पेस्ट. हे टेक्स्ट घेऊन तुम्ही टेक्स्टमध्ये हे कॉपी पेस्ट करू शकता, टाईप करू शकता. तुम्हाला जो फॉर्मॅट हवा आहे ते, तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ते. बारीक करते जरा. ह्याला पण आपण बोल्ड करून घेऊयात, बोल्ड केला. हे सेट, याची साईज किती येते बघा अगोदर. फॉन्ट साईज 10 आहे, ह्याची पण आपण 10 करूया, 10. ओके, सेम आहे. ओके, झालं इथपर्यंत सेट आपला. त्याच्यानंतर काही बघा, हे इमेजेस घेऊयात आपण आता. इथं आहे बघा, हे कॉपी पेस्ट करूया, कॉपी पेस्ट करते इथं, पेस्ट. तसंच अजून काय पाहिजे आपल्याला, हे शुभविवाह पाहिजे, कॉपी पेस्ट पेस्ट. ओके, आता हे सेट करून घेऊया. इकडं दोन ठेवलेले आणि मध्ये एक शुभविवाह टाकलेला आहे पंचपाळामध्ये. ओके, ह्याचं बीजी रिमूव्ह करू आपण. बीजी मीन्स बॅकग्राऊंड रिमूव्ह. ओके, झाला बॅकग्राऊंड रिमूव्ह. इथं शुभविवाह घेऊ, याचा पण बॅकग्राऊंड रिमूव्ह करू आपण, बॅकग्राऊंड रिमूव्ह. ओके, हे मध्ये सेट करूया, हेच मेन आहे त्याच्यामुळे हे याची साईज जरा मोठी घ्यायची. ओके, बरोबर सेंटरला करायचं. ओके, थांबा, हे जरा इकडे घेऊयात आपण. ओके, हे बरोबर ह्या दोन्हीच्या मध्ये सेट झालेलं आहे बघा. नारळ बरोबर दोन्हीच्या मध्ये लावूयात आपण. ओके ओके, जरा जास्तच मोठं झालं. ओके, नंतर हे इथं सेट करूयात, ह्याच्याच लाईनिंगला करा, खाली येऊ देऊ नका शुभविवाहाच्याच लाईनिंगला बरोबर.
त्याच्यानंतर हे साईज आपण डुप्लिकेट करूयात. इकडं पण सेम तसंच सेट करायचं. बरोबर सेम मार्जिन आलं पाहिजे इकडं आणि दोन्ही ह्याचं इकडं तिकडं. ओके, हे झालं इथपर्यंत झालं आपलं. आता त्याच्यानंतर हे मी ती आशा शुद्ध 9 ते करून घेऊयात आपण. इथं मी टाईप करून ठेवलेलं आहे. कॉपी करते, इकडं घेते, इथं पेस्ट करूयात. पेस्ट. ओके, ह्याची साईज लहान करून घेते. 10 करून बघूया साईज. ह्याची साईज किती ऑलरेडी? ओके 10 घेते. ओके, शुभविवाह त्याच्याच खाली हे ह्याला बोल्ड करते. बोल्ड रोजी. ओके, जरा मार्जिन राहत नाही आहे साईडने, मार्जिन राहायला पाहिजे. ओके, झालं का? इथपर्यंत झालं. आता आपण त्याच्यानंतर हे हळदी समारंभाने असतं त्याच्यासाठी आपण हे घेऊयात, सेप घेऊया साईडचे. त्याच्यासाठी एलिमेंट्समध्ये जा, एलिमेंट, सेप. मी हा सेप घेते, सर्कल घेते. त्याच्यानंतर आपण ह्याला असं करू शकतो. त्याला डुप्लिकेट करते. सेंटर हे तसं बरोबर ह्याच्याने अलाइनमेंट झालेले आहे. एवढं टाईप करायचं अजून आपल्याला. ओके, विवाहस्थळ जरा अजून बारीक करूया. मार्जिन बरोबर आहे का बघूयात आपण. आहे. ओके, तर आता याच्यामध्ये काय टाईप करायचं? हे हळदी समारंभाचा आणि विवाहस्थळ. ओके, याच्यामध्ये टाईप करून ठेवलेलं आहे हळदी समारंभ. कॉपी करते, कॉपी इथं पेस्ट करते. पेस्ट, सॉरी, कॉपीच पे यावं लागते सारखं. पेस्ट, पेस्ट. ओके, तसंच लग्न समारंभ विवाहस्थळी कॉपी करते. कॉपी, पेस्ट इथं. आता ही वरचा पण बॅकग्राऊंड पण, ह्याचा बॅकग्राऊंड पण डार्क झाला आणि तो ब्लॅक कलर पण डार्क आहे. मग आपण तो कलर त्याच्यात उठवून दिसत नाही, त्याचा कलर चेंज करूयात आपण हळदी समारंभ टेक्स्टचा. मी व्हाईट घेते. ओके, व्हाईट चांगलं उठवून दिसतोय. बोल्ड करते त्याला. बघा आता कसं दिसतंय. बोल्ड केला. बोल्ड. त्याला इफेक्ट देऊयात आपण, शॅडो जरा. ओके, त्याच्यानंतर विवाहस्थळ पण आपण बोल्ड करूया आणि कलर देऊया व्हाईट. आता ह्याची साईज बघूयात अगोदर. बरोबर आहे का? हां, ओके ठीक आहे. ह्याची साईज, फॉन्ट साईज ह्याची किती? 20 करूयात. ॲक्युरेट. ह्याची पण 20 करूयात. 20. ओके, सेम झाली. आता ह्याचा इफेक्ट राहिला आहे, शॅडो इफेक्ट देते आणि सेट करून घेते बरोबर. विवाहस्थळ मार्जिन व्यवस्थित आलं पाहिजे तर आपला डिझाईन छान दिसते. ओके, विवाहस्थळ झालं सेट. आता त्याच्यानंतर त्याच्याखाली हा हळदी समारंभाचा आहे. कॉपी करून घेते टेक्स्ट. पेस्ट करते इथं. पेस्ट. बोल्ड करते. तसंच दुसरा पण ह्याच्यातला अजून विवाहस्थळचा करते. कॉपी, पेस्ट. बोल्ड करते. ह्याची साईज छोटी करावी लागेल आपल्याला. ह्याची साईज बघूयात. बोल्ड आहे, साईज बघते. साईज 9 करूयात. 9 ह्याची पण 9 करूयात. 9. ओके, पण ह्या दोन्हीच्या मध्ये कसलं डिस्टन्स राहिलेलं नाही, त्याच्यामुळे आपण साईज जरा कमी करूयात. 8.5 करते आणि याची पण 8.5 करते. 8.5. ओके, हे पण बोल्ड केलेलं आहे. ओके, झालं का इथपर्यंत? त्याच्यानंतर काय राहिलेलं आहे आपलं? हे सिम्बॉल घ्यायचं, ते तबल्याचं आहे. घेऊयात कॉपी पेस्ट. कॉपी पेस्ट. बीजी रिमूव्ह. डुप्लिकेट. ओके, त्याच्यानंतर कॉपी पेस्ट. बीजी रिमूव्ह. ओके, हा एक मध्ये फोटो घ्यायचा आणि हे साईडने लावायचे. ओके, फोटो घेऊयात आपण. फोटो वधूवरचा फोटो अपलोडमध्ये असेल माझ्या. 1 मिनिट.
दुसरा घेते मी जरा. ओके, हा घेते. बेजी रिमूव्ह करते. ओके, सरीच लहान करते जरा, तर मग लावते. ओके, झाला सेट. त्याच्यानंतर हे सेट करून घेऊयात आपण. याची मोठी साईज असेल तरी चालेल, म्हणजे ह्या सेपच्या बाहेर गेलं तरी पण चालेल, याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे पूर्ण तुमची लग्नपत्रिकावरती डिझाईन छान दिसेल त्याची. तसंच इकडं पण आपण तसंच सेम डुप्लिकेट करूयात. फ्लिप करून घेऊयात, म्हणजे त्याचा इकडच्या साईडला तोंड. ओके, झालं बरोबर सेट. ओके, हे मार्जिन तेवढं इमेज पुरतंच ठेवायचं, म्हणजे दुसरे इमेजेस त्याच्यात अडकत नाही आहेत. बरोबर झाली बघा आपली लग्नपत्रिका तयार. काय राहिले का बघा याच्यातला. वरचं हे सेट करायचं राहिलेलं आहे, हे झालं. ओके, ठीक आहे. हे घेतलं सेट करायचं राहिलेलं आहे आपलं. हे खाली घेऊया जरा. ओके, लॉक करते. बोल्ड कोणतं बोल्ड करायचं राहिले का, साईज वगैरे ते सगळं व्यवस्थित चेक करायचं कधी पण. त्याच्यानंतरच फायनल सेव्ह करायचं. हे श्री गणेशायनम बोल्ड नको करायला, असं छान दिसतंय ते. श्री गणेशायनम चिरंजीव चिव सौका अक्षय अमृता. हे बोल्ड करूयात आपण. बोल्ड केलेले ते साईज कमी असल्यामुळे तसं दिसतंय. झालं. ह्याचं बोल्ड बघूयात. बोल्ड केलेलं आहे ते, साईज लहान असल्यामुळं स्पष्ट दिसत नाही आहे. ओके, झाली का ही आपली लग्नपत्रिका तयार झालेली आहे. हे साईज आहे ते डॉटेडचे पण कलर तुम्ही चेंज करू शकता. बघा, काही असे करू शकता, रेड करू शकता. रेड आपण ग्रीन करूयात, म्हणजे ह्या साडीला मॅच होतील. ओके, असं थोडंफार मॅच झालं पाहिजे ह्याची ह्याला त्याची त्याला, म्हणजे मॅच केलेली इमेजमध्ये मॅचिंग असेल तर छान वाटते ते इमेजेस. हे आपले सेट करूयात, ते लॉक काढू लागतं अगोदर. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. अशा प्रकारे आपली लग्नपत्रिका बनवून झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे, त्याच्यामुळे प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला मिळतील. प्लीज सपोर्ट. थँक्यू, बाय बाय.